आज सकाळीच दारावरती खेकडेवाला आलेला. मग काय आजची स्पेशल डिश होती मस्त खेकड्याचा रस्सा आणि ती माझी मम्मीच बनवणार होती कारण मला तर हे बनवता नाही येत. तर हे काका खेकडा दाखवत होते. जिवंतच होते सगळे खेकडे. मग ते बाळ लहान आहे त्यामुळं त्याला म्हणत होते की व्हिडिओ काढून ठेवा त्याला बघायला. तुम्हाला आयडिया असते ना बरोबर. धरतेच ते त्यात पण बोट धरली सोडत नाही. त्याला पर्याय नाही. घरी घेऊन जात नाही ते आमची टोपली असतात लावायची. ते खोनसारखं असतं ना ते संध्याकाळी लावायचं आणि सकाळी जाऊन काढायचे. 2 किलो ना 1.5 किलो द्या. हो खावा 2 किलो. आज रविवार आहे. पाहुणे पण आले मंड्यावर. 2 ते 2.5 किलो खेकडे घेतले आणि आता ते साफ करायचे होते. मग मम्मीने लगेच साफ करायला घेतले. हे बघा तुम्हाला साफ करताना पण व्हिडिओ इथे मी अपलोड केला आहे. मी पण एक साफ करायला बघितला पण त्याचे कवच खूप कठीण असल्यामुळे त्याचं टोपणच निघत नव्हतं. म्हणजे त्याची जी पाट असते ती लवकर निघत नव्हती. आता मम्मीला आयडिया आहे त्यामुळे ती व्यवस्थित काढून घेते आणि त्याची जे टोपणामध्ये जे पिवळं दिसते तो खेकड्याचा मेंदूची पण भाजी करतात वेगळी अशी. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. मम्मीने 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते हे खेकडे आणि नांगे पण त्याचे जे नांगे असतात ते पण स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा मम्मीने स्वच्छ धुवून घेतले होते. आता ह्या खेकड्याचा मेंदू पण एका वाटीमध्ये मम्मीने काढून घेतला कारण तो पण मेंदू छान लागतो. कांदा टोमॅटो घालून साधाच पद्धतीने मस्त लागतो. अंड्याची बुर्जीला असते ना सेम तसाच लागतो. आता हे जे नांगे आहेत ते पाट्यावरती मस्त कुटून घ्यायचे. बारीक एकदम असे बारीक करून घ्यायचे आणि बारीक केल्यानंतर ते वाटून वगैरे घ्यायचे आणि त्याचा जो रस निघतो त्याच्याच पाण्याचं कालवण करायचं असतं. आणि इथे बघा हा अशी मस्त मम्मीचं बघत आहे कसं मम्मी करत आहे ते. आणि त्याला मग खेळायला एक मोठा नांगा जो होता तो त्याला खेळायला दिला होता पण तो घाबरत होता. नंतर त्याची भीती मोडली मग तो खेळायला लागला आणि त्याच्यासाठी एक बरणीमध्ये एक जिवंत खेकडा पण ठेवला होता खेळायसाठी म्हणून. मग काय तो छान असा नंतर खेळायला लागला त्याच्यासोबत. आणि नंतर मग हे सगळं कुटून झाल्यानंतर जे बारीक नांगे होते ना तेच कुटून घेतले होते मम्मीने आणि जे मोठे नांगे होते ते आमटीमध्ये तसेच सोडणार होती. आता सगळे बारीक जे नांगे होते त्याचे सगळे कुटून घेऊन असं मस्त वाटण वगैरे करून मग ते स्वच्छ पाण्याने म्हणजे जे आपण जेवणामध्ये पाणी वापरतो त्या पाण्यानं स्वच्छ धुवून त्याची जी कवच आहेत ते कवच नाही टाकायचे. त्यातून जो रस निघतो तोच त्याचीच आपल्याला कालवण किंवा आमटी बनवायची असते. त्याला फोडणी द्यायची असते. आता बघा हे जे पाणी आहे ना हे स्वच्छ असं हे धुवून घ्यायचं आणि जे असं पाणी निथळून निघतं ना त्याचंच आपल्याला कालवण बनवायचं आहे. आता इथे मसाला पण रेडी होता. तर मसाल्यामध्ये काही कांदा टोमॅटो वगैरे खोबरे लसूण अद्रक वगैरे टाकून ते बनवला होता मसाला. आणि पातेल्यात तेल वगैरे गरम करून घेतलं. कांदा चिरून घेतला बारीक आणि 2 पळी इथे तेल घेतलं. हा खडा मसाला टाकायचा होता. आता तेल थोडंसं गरम झालं की खडा मसाला टाकून घ्यायचा. खडा मसाल्यामध्ये तुम्ही बघताय काय काय टाकले ते तमालपत्र दालचिनी वगैरे आणि कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. कांद्याचा कलर पूर्ण असा चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली. नंतर मग जो आपला मसाला आपण करून घेतलेला जो चिकनला जो मसाला लागतो तोच मसाला त्याच पद्धतीचा मसाला आपण बनवून घ्यायचा आहे. आणि मग इथं तेलामध्ये मसाला टाकला. नंतर घरची जी चटणी असते ती टाकून घेतली आणि त्यानंतर मीठ चवीनुसार टाकून घेतलं. आता ह्याला छान असा तेल सुटेपर्यंत प्लेट झाकून ठेवून घ्यायचं आणि नंतर तेल सुटलं की थोडंसं त्यामधला जो रस्सा आहे तो टाकून परत एकदा प्लेट झाकून घ्यायची. आणि प्लेट झाकल्यानंतर मसाला थोडासा शिजला की मग त्याच्यामध्ये हे जे आहेत ते आपण ते खेकड्याची पेंडी वगैरे ठेवलेली
नांगे मोठे ठेवलेले ते टाकून परत एकदा हलवून घ्यायचं, छानपैकी परतून घ्यायचं. ते तेलामध्ये मसाल्यामध्ये छान परतलं गेलं पाहिजे. हे प्लेट झाकून ठेवायची थोड्या वेळासाठी. परत एकदा त्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे. मग ते तुम्ही हे मोठे मोठे जे नांगे होते ते तसेच ठेवले होते. हे काळ्या पाटीचे खेकडे असतात ना, ते चवीला खूप छान असतात आणि याचं कालवण रस्सा खूप छान लागतो. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला पण भेटले असतील जर अशा काळ्या पाटीचे खेकडे, तर ते खरंच खूप छान लागतात आणि तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता. ही मम्मीची पद्धत आहे खेकडा बनवायची. कोणाकोणाची वेगळी पद्धत असते. आता जे हे पाणी आहे ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि मस्तपैकी ते वरतून आपण नंतर कोथिंबीर टाकली तरी चालते. मसाल्यामध्ये पण टाकली होती कोथिंबीर. आता प्लेट झाकून थोडीशी घ्यायचं, उकळी आणून द्यायची आणि इथं आपलं हे जे कालवण आहे ते तयार आहे. खेकड्याचा रस्सा तयार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त बाहेर असा पाऊस सुरू होता. आणि घरी असं मस्त खेकडा स्पेशल डिश तयार होती. मम्मीने मस्त गरमागरम भाकरी पण बनवल्या होत्या. खेकड्याचा रस्सा, कांदा, त्यानंतर लिंबूची एक फोड. तर खरंच खूप छान झाली होती डिश. मी आता टेस्ट करून बघणार आहे कशी झाली आहे ती. भाकरीसोबत, भाकरीचा घासासोबत पहिल्यांदा मेंदूची जे मम्मीने फ्राय केला होता मेंदू ते घेतलं होतं एक घास. त्याच्यानंतर जो खेकड्याचा रस्सा होता तो ट्राय केला. दोन्ही पण खूप छान झाले होते. तुम्हाला पण अशी डिश करायची असेल तर नक्की करून पहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.